आदिनाथ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या 6 दिवसीय स्थिरता तथा 3 दिवसीय वाचना श्रेणी महोत्सवाचा रविवारी भवानी पेठेतील अथर्व गार्डन येथे मोठ्या मंगलमय वातावरणात व भक्तिभावाने समारोप सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यात परमपूज्य पन्यासप्रवर श्री रत्न यश विजयजी मसा यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून मार्गदर्शन केले। सदर सोहळ्याचे आयोजन स्वर्गीय गेनाबाई पूनमचंदजी ओस्तवाल व स्वर्गीय सुशीलादेवी तिलोकचंदजी ओस्तवाल यांच्या स्मरणार्थ तिलोकचंदजी ओस्तवाल यांनी केले होते। श्री सन्मार्ग परिवाराचे योगदान लाभले। कार्यक्रमस्थळी व्यासपीठ व भव्य शामियाना तसेच नयनरम्य व आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। तसेच जैन मंदिराची प्रतिकृती देखील साकारण्यात आली होती। परमपूज्य पन्यासप्रवर श्री रत्न यश विजयजी मसा यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्राचे प्रदर्शनही लक्षवेधी ठरले। यात संयम साधना, दीक्षा, पूर्वाश्रम, अंतरयात्रा, आत्मबोध या विचारप्रवर्तक छायाचित्रांचा समावेश होता। यानिमित्त पुस्तक प्रदर्शनही सादर केले गेले। यानिमित्त सर्व गुरु भगवंताच्या चतुर्विध संघासह भव्य वरघोडा मिरवणूक श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिर सम्राट चौक ते अथर्व गार्डन या मार्गावरून पार पडली। ओस्तवाल परिवाराच्या निवासस्थानी मंदिर दर्शन संपन्न झाले। तसेच श्री आदिश्वर भगवान जैन मंदिर जोडभावी पेठ येथेही दर्शन कार्यक्रम घडविण्यात आला। जीवन जगण्याची कला या विषयावर मंगल प्रवचनही पार पडले। सर्व दीक्षार्थींचा यथोचित मानसन्मान करण्यात आला। श्री सकल संघाचा स्वामी वात्सल्य कार्यक्रमही पार पडला। श्री आदिनाथ जैन मंदिर जोडभावी पेठ येथे युवा बंधू भगिनींसाठी धर्म विषयावर चर्चा संपन्न झाली। मानवाच्या जीवनात भक्तीला विशेष महत्त्व असून त्यामुळे मानव पवित्र बनतो असे विचार प्रवचनातून व्यक्त करण्यात आले। सोहळ्याच्या प्रवेशद्वारासमोर रोमहर्षक रंगावली साकारण्यात आली होती। वाचना श्रेणी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व प्रवचन मंगलमयपणे पार पडले। मानवाने आपल्या जीवनात चांगल्या गुणांचे व धर्मगुरूंच्या विचारांचे अनुकरण करावे असे आवाहन आदिश्वर जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष कल्पेश मालू यांनी केले आहे। व्याख्यानच्या वाणीतून आणि श्रवणतून असा महोत्सव चालू आहे। यामध्ये प्रामुख्याने शेवटचे 3 दिवस वाचना श्रेणी आणि वाचना श्रेणीमध्ये खास करून जीवन जीने की कला, आयुष्य कशा रीतीने जगावं ह्याबद्दल पूज्य गुरु भगवान महाराज साहेबांनी अतिशय सुंदररित्या चांगल्या पद्धतीने प्रत्येकाच्या मनात हृदयाला स्पर्श करेल अशा वाणीतून प्रत्येकाला समजून सांगितलेले आहे। आणि जीवनामध्ये नेहमी लोकांचे गुण पाहावे, दोष कोणाचे पाहू नये याबद्दल विशेष रूपाने विशिष्ट वाचना श्रेणी, वाणी श्रेणी, विशिष्ट शब्दावलीच्या माध्यमातून त्यांनी ही गोष्ट प्रत्येकाला समजावून सांगितलेली आहे। आणि यामध्ये बरेचसे उदाहरण आणि विविध माध्यमातून अशा रीतीने प्रत्येकाला समजवलेलं आहे की ते प्रत्येकाच्या जीवनमध्ये त्यांनी अनुकरण करतील असं नक्कीच होईल। आणि त्यामध्ये त्यांच्या जीवन चरित्राची एक रांगोळीच्या माध्यमातून आणि फोटोच्या माध्यमातून एक विशिष्ट दालन तयार करून त्यामध्ये त्यांच्या जीवन श्रेणीचे आणि त्यांच्या सांसारिक जीवनाचे आणि साधू जीवनाचे याबद्दल रांगोळीच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलेला होता। या 5 दिवसामध्ये बाहेर गावून जवळजवळ 250च्या वर श्रावक या ठिकाणी आलेले आहेत, भाविक आलेले आहेत आणि सोलापूरचे 500 असे साधारणतः 750 ते 800 लोक या व्याख्यान स्वाणी श्रवण मध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत। सकाळी 9:15 ते 11:30 पर्यंत पहिला सेशन होतो। त्यानंतर सगळ्यांना प्रसादाचं आयोजन करण्यात येतो। त्यानंतर दुपारी 2:30 ते 5:30 ह्या 2 तासामध्ये पुन्हा सेकंड सेशन होतो। संध्याकाळी परमात्माची देवाची भक्ती होते, प्रतिक्रमण होते। अशा विविध स्वरूपातून सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्रावक श्राविका आणि सर्व भाविकांसाठी हा 5 दिवस कार्यक्रम चाललेला होता। सदरचा महोत्सव यशस्वी करण्यासाठी इंदरमल जैन, विजय ढाकलिया, कनुभाई शहा, चेतन बाफना, भागचंद कोचर, अनिल वेद, सचिन कोठाडिया यांनी मोलाचे योगदान दिले। बहुसंख्येने सहभागी झालेल्या जैन बंधू भगिनींनी प्रसादाचाही लाभ घेतला।